त्या गॅस टंचाईमुळे चुलीवर स्वयंपाक करावा लागत असल्याने नेमकी भिवंडीतील हॉटेल व्यावसायिकांना कोणत्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत एक हॉटेल व्यावसायिक आहेत, शिवाय ते हॉटेल असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत, पदाधिकारी आहेत. आपण त्यांच्याकडे जाणून घेत नेमकी गॅस टंचाईमुळे चुलीवर स्वयंपाक करण्याची नामुष्की उडवलेली काय सांगाल? दरम्यान या गॅस टंचाईमुळे किंवा गॅस बंदीमुळे आमच्या भिवंडी ग्रामीण भिवंडी शहरातील 80% हॉटेल व्यवसाय बंद पडलेले आहेत आणि त्यामुळे या हॉटेलमध्ये येणारी पब्लिक ही कमी झाल्यामुळे इकडचे जे काही आपले कर्मचारी आहेत ते बहुतांश कर्मचारी हे गावी गेले आहेत. त्याच्यामुळं इथे आम्हाला अशी वेळ आली आहे का हॉटेल चालू ठेवायला बंद करावं. या चुलीवर पण आम्हाला त्रास होतोय, आमच्या कर्मचाऱ्यांना त्रास होतोय. त्याच्यामुळे आत्ताची अशी परिस्थिती आहे की हॉटेल चालू ठेवा या बंद ठेवा. शासनाला काय सांगाल? शासनाला एवढीच विनंती आहे का लवकरात लवकर तुम्ही गॅस ती पूर्तता करावी आणि जेवढे पण हॉटेल व्यावसायिक आहेत यांना दिलासा द्यावा. एकंदरीत गॅस टंचाईमुळे चुलीवर स्वयंपाक करत असताना तेथील स्वयंपाकी असतील, कर्मचारी असतील, ग्राहक असेल, शिवाय हॉटेलचे मालक असतील, या सर्वांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे. एकंदरीत सगळ्यांकडनं एकच मागणी होतं की प्रशासनाकडून याच्यावर लवकरात लवकर उपाययोजना करून हॉटेल व्यावसायिकांना दिलासा देण्याची मागणी हॉटेल व्यावसायिक करत आहेत. नरेश पाटील, न्यूज 18 मराठी, भिवंडी. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका गॅस टंचाईवरून भिवंडीतील हॉटेल व्यावसायिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहेत. हॉटेलमध्ये गॅसच्या चुली या बंद होऊन आता आपण दृश्यामध्ये पाहू शकता या ठिकाणी असलेल्या ज्या लाकडी चुली आहेत किंवा कोळशाची चुली आहेत त्याच्यावर येथील हॉटेल मालकांना स्वयंपाक किंवा हॉटेलमध्ये पदार्थ बनवण्याची वेळ ही हॉटेल मालकांवर आली आहे. आपण यावेळी हॉटेलमध्ये जे स्वयंपाक आहेत त्यांना विचारणार नेमकी दादा काय सांगशील का हॉटेलमध्ये गॅसवरचं स्वयंपाक चुलीवर करण्याची वेळ आलेली आहे? गॅस टंचाईमुळे खूपच भयानक परिस्थिती झालेली आहे. कारण जेव्हा गॅसवर होतं तेव्हा कस्टमर जेव्हा ऑर्डर द्यायचे तेव्हा कमीत कमी 10 ते 15 मिनिटं ऑर्डर भेटायची. पण आता जरा कस्टमर ओरडतात की बाबा ऑर्डर दिली तुला अर्धा घंटा झाला, 1 घंटा झाला, अजून ऑर्डर येत नाही. त्याच्यामुळे आमच्यात जरा बाचाबाची होते. आणि जेव्हा आता चूल चालू केलेले चुलामुळे आम्हाला खूपच त्रास होतो. कारण धूर आणि परत पडणारा उन्हाचा त्रास त्याच्यामुळे जरा खूपच त्रास होते. त्यासाठी आम्ही जरा ते चुलं चालू केलेले आहेत. आणि जरा आपण तापमानामुळे काय खूप तापमानामुळे खूप अडचण होते. कारण कधी कधी छातीमध्ये पण दुखणं चालू होतं. कधी कधी सकाळी उठवशी वाटत नाही. याच्यामुळं काहीतरी सरकारने याच्यासाठी ठोस काहीतरी करायला पाहिजे. धुरामुळे डोळ्याने त्रास होतो, छातीला त्रास होतो आणि गरमी चालू आहे ना त्याच्यामुळे खूपच त्रास होतो.